भारतीयांचा पवित्र हिंदू सण ही दिवाळी असते. दिवाळी म्हटलं की मार्केट आलं, मार्केट म्हटलं की ग्राहक आलेत, आणि ग्राहक म्हटलं की खरेदी आलीच, खरेदी म्हटलं की दुकान आलं. दिवाळीच्या पर्वावर शहरातील अनेक बाजार नागपुरात कार्यरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मध्य नागपुरातील शहीद चौक स्थित सराफा, किराणा, कपडे, मिठाई, फटाके बाजार सजलेले आहेत. नागपुरातील सर्वात जवळचं मार्केट म्हणून इतवारीची ओळख आहे, आणि याच इतवारी बाजारात मोठ्या संख्येनं ग्राहक खरेदी करण्याकरता येत असतात. दिवाळीची सुरुवात होण्यापूर्वी ते नंतर दिवाळी झाल्यावर सुद्धा या ठिकाणी प्रचंड गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे या भागातील बाजार परिसर हा वाहतुकीच्या दृष्टीनं पोलीस प्रशासनाची डोकेदुखी ठरला आहे. सध्याला फटाके, सराफ बाजार, किराणा बाजार आणि धान्य बाजार सोबतच दिवाळीच्या अनेक पदार्थांचे स्टॉल, दुकानं या ठिकाणी विक्रीसाठी तयार आहेत. त्यामुळे लोक वस्तूंची खरीदारी करण्यासाठी जिथं जागा मिळेल तिथं आपलं वाहन उभे करतात. त्यामुळे इतवारी परिसरात बऱ्याचदा खूप मोठा जाम लागतो. नागपुरातील नागरिकांनी या संदर्भामध्ये अनेकदा नागपूरचे पोलीस आयुक्तांना पत्र दिलंय. तसंच या समस्यांशी अवगत सुद्धा करवलं आहे. ही बाब लक्षात घेत नागपूरचे डॅशिंग पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी ज्येष्ठ कनिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन गांधी पुतळा ते सराफा बाजार, किराणा मार्केट, शहीद चौक, हंसापुरी मार्गे तहसील पोलीस ठाणा अंतर्गत येणाऱ्या 5 किलोमीटरच्या दुतर्फा परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन केलं. तसंच त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती घेतली. अचानक इतवारीत पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल तसंच सर्व जानदार शानदार पोलिसांची शक्ती पाहून लोक अवाक झाले. इतवारी परिसरात दाटीनं घरं असल्यामुळे तिथं पार्किंगची तसंच शौचालयाची खूप मोठी समस्या आहे. मात्र मनपा प्रशासनाचं काम पळसाला पानं 3 या उक्तीप्रमाणे दिसतंय. मनपा प्रशासनाचे ध्येय धोरणं उदासीन दिसतंय. आज नागपुरात ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनाचं काम चांगलं सुरू आहे, त्याच पद्धतीनं जर मनपा प्रशासनानं काम केलं तर निश्चितच याचा फायदा लोकांना होईल. हे सांगणं अवघड जरी वाटत असलं तरी कठीण मात्र नाही. पोलीस आयुक्त नागपूर शहर हे दिवाळीपूर्व नागपूर शहरातील सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याच्या उद्देशानं 2 ठिकाणी अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, डीबी पथक, दुर्गा मार्शल, बीट मार्शल तसंच अन्य यांच्यासह आज नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी माहिती दिली. आलेला आहे, सरप्राईज व्हिजिट सारखं झालेलं आहे. काय कारण तर याच्या मागचं काय सांगा? आमच्या रुटीन व्हिजिट होतं इथे. म्हणजे आमचे अधिकारी सगळ्यांनी जे योजना इथे तयार केलेली आहे, आमची जी पेट्रोलिंग राहील, सध्या मोठी संख्येमध्ये इथे लोक येतात व्हिजिट करायला किंवा खरेदीसाठी. तर ही सगळे आपण चेक करत राहतो वेळोवेळी. आणि इथे सराफा बाजार असो किंवा जे दीपावलीसाठी जे साहित्य खरेदीसाठी लोक भरपूर मोठी संख्येमध्ये पूर्ण शहरामधून इथे येतात. तर ही व्यवस्था आपली चांगली आहे की नाही, किंवा जे ट्रॅफिकचं नियोजन आहे तो कसे करण्यात आलेलं आहे, आमचे जे अधिकारी अंमलदार आहेत ते कुठे आहेत की नाही, कसं ही सगळी योजना जी आपण तयार केलेली आहे ते आमची आज सगळे वरिष्ठ अधिकारी आम्ही इथे आलो होतो, चेकिंग वगैरे केली आणि सध्या एकदम कंट्रोलमध्ये आहे सगळी परिस्थिती. आणि पुढे जसे जसे लोकांच्या आवाजही इथे जास्त होईल आपण अजून आम्हाला थोडा बंदोबस्त स्ट्रेंथन करावा लागेल. यासाठी आमची आज इथे व्हिजिट होती. सर, याच्यामध्ये पाहायला आपण की अशा वेळेस दिवाळीचा माहोल आहे, अशा वेळेस चोरांना सक्रिय होण्याचा चान्स सर्वात जास्त असते. अशा वेळेस कोणत्या पद्धतीनं आपला बंदोबस्त राहणार आहे सराफा मार्केटमध्ये, काय सांगाल? सराफा किंवा इतर जे आहेत सगळे, कारण 3-4 मोठे इथे बाजार आहे ते भरतात आणि बाकी जे विक्रेते आहे ते पण फुटपाथवर पण येतात आणि त्याच्यामुळे इतर अडचण होतं. ही सगळी गोष्टी आपण बघतो आहे. आणि स्पेशली जे सराफा बाजार तुम्ही म्हणाले तर तिथे आमची व्यवस्था आहे. तिकडे जे सराफा असोसिएशन त्यांच्यासोबतही आमची मीटिंग झालेली आहे. आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत मीटिंग केलेली आहे की असा कुठलाही अनुचित माणूस जर दिसला किंवा अनुचित प्रकार काही घडला तर त्याच्याबद्दल माहिती देणे त्याची जिम्मेवारी आहे. आणि कसे आपण जे त्यांचे CCTVची व्यवस्था असो किंवा इतर पार्किंगची व्यवस्था त्यांच्याकडून जे आहे आम्हाला जे अपेक्षित आहे ते व्यवस्थित आहेत की नाही ते सगळं आपण इथे चेक करतो आणि सूचना देण्यात आल्या. सर, नागपूरची लोकसंख्या पाहता आणि विविध उत्सव कार्यक्रम बघता पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. ती वाढावी किंवा पोलिसांवर ती वाढल्या नसल्या कारण पोलिसांवर सुद्धा ताण येतो. पोलीस एक सर्वसामान्य माणूसच आहे. तर अशा वेळेला पोलीस प्रशासनाने काय करावं असं तुम्हाला वाटतं? विशेषतः नवीन पद्धती आमची जी संख्या आहे भरपूर आहे आणि जिथे जिथे गरज पडते ते आपण शासनाला सांगतो की अजून जसे नवीन चौकी तयार झाली, नवीन पोलीस स्टेशन तयार झाला तर आपण त्यांना सांगत राहतो. त्या अनुषंगाने आपल्याला
मॅनपॉवर पण भेटतात. तर पुढे भरती आहे त्यावेळेस अजून आम्हाला मॅनपॉवर भेटणार आहे. तर ही नॉर्मली आहेत. आणि तसेच जर तुम्ही बघितला अगोदर CCTV नव्हते किंवा इतर व्यवस्था नव्हती, तर ती पण आम्हाला ॲडिशनल मिळालेली आहे. आणि आपण स्मार्टली कसे पोलिसिंग करू शकतो याच्यावर जर आपण भर दिला तर मला वाटतं की आणि लोकांमध्ये अवेअरनेस जास्त राहिली तर लोक कमी आहे आमच्याकडे किंवा इतर जे आहे मला वाटतं की चुकीचं धोरण आहे असं माझा पर्सनल मत आहे. पोलीस प्रशासनानं सुचवून दिलेले मार्ग आणि नियम याचं तंतोतंत पालन नागरिकांनी सुद्धा करावं ही काळाची आणि वेळेची गरज आहे. संजय मिरे, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नागपूर.